ज्यांच्या प्रत्येक पावलात आहे जीत, तेच आहेत पलूस कडेगावचे विश्वजीत। आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सन 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीकरता आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार व काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्याने जी काँग्रेस पक्षाने व महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिलेली आहे, त्या उमेदवारीचा अर्ज आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या साक्षीने येणाऱ्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीकरता तो अर्ज भरवत असताना इथे जी कडेगाव शहरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मोहरम चौकामध्ये जी सभा होतीये, त्या सभेला उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार लोकप्रिय खासदार ज्यांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं, ते सन्माननीय विशालदादा पाटील बंद करा, या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे माजी सदस्य, आपणा सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय मोहनराव कदम दादा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्याचे प्रभारी, युथ काँग्रेसचे मध्य प्रदेशचे माजी अध्यक्ष आणि आमदार सन्मान्य कुणालजी चौधरी, इथे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती, आमचे काका, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर, उपस्थित असणारे पलूस तालुक्याचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र पलाड, कडेगाव तालुक्याचे नेते आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष आणि डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांताराम बापू, जिल्ह्याचे युवा नेते, भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पुण्यातून आलेले महाराष्ट्र प्रदेश सेनेचे अध्यक्ष श्री माझे धाकटे बंधू श्री अमीर शेख, उपस्थित आदरणीय सोनहिरा खोऱ्याचा बुलंद आवाज आदरणीय जयसिंग भाऊ, इथे उपस्थित असणारे सर्वच, या ठिकाणी कडेगाव आणि पलूस तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेतेगण, आदरणीय बाळकृष्ण अप्पा, आदरणीय उत्तम भाऊ, आदरणीय JK बापू, या ठिकाणी खास उस्मानाबादहून आलेले आमचे तरुण सहकारी युथ काँग्रेसचे, ज्यांनी माझ्यावर अखंड पदयात्रा चालली होती, अमरजी खानापुरे,
आदरणीय सर्जेराव पापा, आमचे प्राध्यापक मोहिते सर, दलित महासंघाचे, आमचे तर कदम कुटुंबातली पुढची पिढी ज्या कडेगाव तालुक्यातील तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण करतायत, दिग्विजय कदम, हरी कदम, उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आता सगळी ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. आता विठ्ठलराव इथं आहेत, सतीश पाटलांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज जोरदार बॅटिंग केलेली आहे. मोठ्या संख्येने उपस्थित सर्व व्यासपीठावर सुहासराव पुदाले, वैभव पुदाले, कडेगावचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, इथे उपस्थित असणारे, या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सर्व आमच्या माता भगिनी, आदरणीय मालनताई मोहिते, सर्व सुरेश काका, आदरणीय रघुनाथ काका, कुणाचा आता प्रत्येकाचा नाम उल्लेख करत गेलो तर लोकांना भूक लागलेली आहे, ऊन सुद्धा आहे आणि आपण बराच वेळापासून गेले तब्बल 3-3.5 तास आज माझ्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्याकरता, मला पाठबळ देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. म्हणून मी कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल तर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, हे सगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ऋषीलाड इथं बसलाय आणि बापू इथं बसलेले आहेत, आनंदराव रासकर बापू, ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, या सगळ्यांचेही आभार मानतो. उपस्थित सर्व मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी, माझे तरुण सहकारी, विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य आणि सर्व तरुण कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, काय काय ठेवले प्रथमतः मी आज दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आणि दिवाळीचा सण आपण जो सर्व भारतीय लोक मोठ्या आनंदाने, उत्साहाने, परंपरेनुसार साजरा करत असतो, या दिवाळीच्या सणांच्या निमित्ताने माझ्या तमाम पलूस कडेगावच्या जनतेला मी कदम कुटुंबाच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आज आपण सर्व मंडळी सकाळपासून मोठ्या संख्येने कडेगाव आणि पलूस तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते आज मला आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित आहात. मी आजच्या दिवसाची सुरुवात ही आई डोंगराईचा आशीर्वाद घेऊन केली. तदनंतर सोनसळ येथील आई उदाबाई, चौरंगीनाथ, तिथून पुन्हा बिरोबाचं मंदिर, तिथून पुन्हा ज्या आमच्या सोनसळच्या मातीत आदरणीय स्वर्गीय श्रीपादराव तात्यांनी आणि आमच्या आजी बायाबाईंनी तिथली दुष्काळाची माती ही कसलेली होती, त्या मातीत जाऊन आमच्या आदरणीय श्रीपादराव तात्या आणि आदरणीय बायाबाई आमच्या आजी यांच्या स्मृतीस वंदन करून पुन्हा सागरेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन पुन्हा यशवंतराव चव्हाण, आपल्या मातीचे थोर सुपुत्र, ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, देशामध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केलं, अशा थोर व्यक्तिमत्वाचं, आणि तदनंतर चिंचणी येथे शांताराम बापू आणि चिंचणीकरांनी जे संपूर्ण तालुक्याच नव्हे तर महाराष्ट्राला एक हेवा वाटेल असं ग्रामपंचायतीच्या स्तरावर उभं केलेलं भव्य असं शिवस्मारक आणि छत्रपती शिवरायांच्या
चरणी अभिवादन व्यक्त करून लोकतीर्थावर आपल्या मतदारसंघाचे दैवत, आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते, ताकारी टेंबूचे शिल्पकार आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक, राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या तिथे असणाऱ्या स्मारकावर तिथे अभिवादन व्यक्त करून मी आज इथे तुम्हा सर्वांच्या साक्षीने माझा निवडणुकीचा अर्ज दाखल केलेला आहे. मी हे का सांगितलं, कारण हे संस्कार आमच्यावर आहेत. या मातीमध्ये जे लोक जे कदम कुटुंबावर प्रेम करतात, ज्या लोकांचं आणि आमचं असणारं श्रद्धेचं स्थान, एक आदराचं स्थान, जी या मातीतली आहेत, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना नम्रपणे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन आजपासून ह्या ठिकाणी निवडणुकीची सुरुवात करावी, या हेतूने खरं तर आज सकाळपासून हे आम्ही सगळ्या आपल्या भावनिक आणि श्रद्धेच्या स्थानी जाऊन तेथील आशीर्वाद घेतले. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी आपल्या भावना मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी सुद्धा थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करेल. गेले 40-45 वर्ष या पलूस कडेगावातील आपल्या मतदारसंघातील तत्कालीन पूर्वीचा असणारा भिलोडी वांगी मतदारसंघ आणि गेल्या 20 वर्षापासून असणारा आपला पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांनी प्रचंड प्रेम कदम कुटुंबावर केलं. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी त्याच्या जीवनाची सुरुवात ही शून्यातून केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं, दुष्काळाच्या परिस्थितीतनं त्यांनी त्यांचं जीवन हे लहानाचं मोठं करत त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलं. शिक्षणासाठी पायपीट केली आणि ती शिक्षणाची पायपीट केल्यानंतर कमवा व शिका योजनेअंतर्गत त्यांनी शिक्षण पूर्ण करत पुण्यामध्ये जाण्याचं धाडस केलं आणि तिथे तब्बल 3 वर्ष रेत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत त्यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पोरांना आणि आमच्या या मातीतील असणाऱ्या नव्या पिढीतील आमच्या भगिनींना शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून अत्यंत कमी वयामध्ये, वयाच्या 19व्या वर्षामध्ये त्यांनी पुण्याच्या ठिकाणी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. पुण्यामध्ये हे स्थापन करत असतानाचा जीव हा पलूस कडेगावच्या मातीमध्ये होता. मतदारसंघामध्ये विकास केला पाहिजे, मतदारसंघातील गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, आमच्या माता भगिनींचे प्रश्न मिटवले पाहिजेत, ही तळमळ आणि झळ साहेबांमध्ये सातत्याने होती. हे करत असताना साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये शैक्षणिक, सहकार, समाजकारण, राजकारण करत या सर्व क्षेत्रांमध्ये कामगिरी करत 80च्या दशकामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतलात. तुम्ही सगळ्यांनी साहेबांना सांभाळून आशीर्वाद दिलात, पाठबळ दिलं. साहेब विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आणि काँग्रेस पक्षाच्या विचारातून राज्यामध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करत असताना त्यांना महाराष्ट्रामध्ये आणि पलूस कडेगाव आणि सांगलीच्या लोकांची सेवा करण्याची एक संधी मिळाली. माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलंय की कदम साहेबांनी या मिळालेल्या संधीचा वापर या पलूस कडेगावच्या विकासासाठी कसा केला. ते दुष्काळाच्या प्रसंगात असो, अतिवृष्टीच्या प्रसंगात असो, महापुराच्या प्रसंगात असो, इतर कुठल्याही बाबतीत असो, विकासाचे प्रश्न असतील, किंबहुना ताकारी टेंबूला लागेल तो निधी सातत्याने कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये बसून हा दुष्काळाचा प्रश्न मिटला पाहिजे, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतीचं पाणी पोचलं पाहिजे, ह्याच्यासाठी जो काय साहेबांनी खाटापीठ केला
आणि निधी उपलब्ध करून दिला, हे सगळं तुम्ही आता ऐकलेलं, तुम्ही सगळे ह्याला साक्षीदार आहात. हा साहेबांचा कार्याचा विचारांचा वारसा आम्हाला मिळाला. मी गेले 20 वर्ष तुमच्या सर्वांच्या समोर आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली एक तरुण कार्यकर्ता, एक युवा पिढीतला कार्यकर्ता, तुमच्यातलाच एक कुटुंबातला सदस्य म्हणून मी या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करत राहिलो. युथ काँग्रेसच्या चळवळीतला एक कार्यकर्ता बनलो आणि सांगली जिल्ह्याच्या युथ काँग्रेस पासून महाराष्ट्राच्या युथ काँग्रेस पर्यंत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी तिथं पोहोचलो. हे सगळं करत असताना या मतदारसंघातले, आपल्या मतदारसंघातले सर्वसामान्य लोकांचे, माता भगिनींचे, आमच्या तरुण पिढीचे प्रश्न काय आहेत हे मागील 20 वर्षापासून मी जाणून घेत होतो, ते समजून घेत होतो. कुणी उल्लेख केला सन 2002-03 चा दुष्काळ, कुणी उल्लेख केला 4 आणि 5 चा महापूर, कुणी उल्लेख केला आमच्या स्त्रियांसाठी, सांगली जिल्ह्यातील भगिनींसाठी मुलगी अभियान जे मी राबवलं, तदनंतर पुन्हा कुणी उल्लेख केला परत माझं जे काम सातत्याने चालू होतं, ते भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून असेल, सोनीरा कारखान्याच्या माध्यमातून असेल, इतर माध्यमातून असेल, हे सगळं कामाचा उल्लेख काही मंडळींनी आज अत्यंत प्रामाणिकपणे एका वेगळ्या भावनेने या ठिकाणी त्याचा उल्लेख केला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याची पद तुम्ही माझी निर्माण केली. युथचा अध्यक्ष झालो आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत हा संपूर्ण महाराष्ट्र मी तब्बल 7 वर्ष पिंजून काढला. त्या काळात सुद्धा बुलढाण्यापासून सांगली जिल्ह्यापर्यंत 550 किलोमीटरची मी दुष्काळातील लोकांचे प्रश्न, मराठवाड्यातील, विदर्भातील, पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्न समजून घेण्याकरता एक पदयात्रा काढली. त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रातील हजारो लोकांनी आणि युवकांनी मला त्यामध्ये साथ दिली. हे सगळं काम माझं चालूत असताना माझा सुद्धा कदम साहेबांच्या गत, माझा पलूस कडेगावच्या लोकांमध्ये, इथल्या प्रश्नांमध्ये माझा जीव अडकलेला होता. सन 2014 नंतर राज्यात, देशात सत्तांतर झालं. आदरणीय पतंगरावजी कदम साहेब हे आपलं काम सातत्याने चालू ठेवत होते. 2018 रोजी आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिगत माझ्यावर हा माझ्या जीवनामधला हा दुसरा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. पहिला दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा माझे बंधू स्वर्गीय अभिजित दादांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. आणि त्यावेळेस मी पाहत होतो, मी तर वयाने लहान होतो, मला फार काही समजत नव्हतं, परंतु पिता समान मानणाऱ्या पतंगरावजी कदम साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला ह्या पलूस कडेगावातील, सांगली जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील असंख्य लोकांनी आधार दिला, धीर दिला आणि आमच्या कुटुंबावर पडलेलं ते मोठं दुःखाचं डोंगर सावरण्याचं बळ हे तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या सर्वांच्या साथीने त्या काळात मला मिळालं. जेव्हा साहेबांचं दुःखद निधन झालं, त्या सोनसळला मी, दादा, आम्ही कदम कुटुंबातले सर्व सदस्य, आदरणीय शिवजराव कदम सर असतील, आदरणीय जयसिंग भाऊ असतील, रघुनाथ काका असतील, आत्माराम अप्पा असतील, आमच्या कदम कुटुंबातली सगळी आमची पुढची पिढी असेल, आम्ही सोनसळला बसायचो आणि रोज सकाळपासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत या मतदारसंघातली गोरगरीब माणसं, ज्यांच्याकडे दुचाकी नव्हती, 4 चाकी नव्हती, अशी सुद्धा माणसं एसटीचा या ठिकाणी तिकीट काढून सोनसळपर्यंत पोचायची. काही लोक सायकलवर यायची, काही लोक चालत यायची सोनीरा खोऱ्यातली आणि तिथं येऊन रोज दादांना भेटायची, मला भेटायची आणि मला त्या भावना व्यक्त करायच्या की कदम साहेबांमुळे आज आमच्या वर किती मोठा आमचा एक आधार गेलेला आहे. एकीकडे माझं दुःख होतं, वडिलांचं छत्रछाया गेली ह्याचं, पण दुसरीकडे या पलूस कडेगावच्या मातीतून, सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
साहेबांच्या कर्तृत्वाला, साहेबांच्या व्यक्तिमत्वाला दाद देण्याकरता साहेबांच्या निधनानंतर जी माणसं हजारोनी येत होती, त्या सगळ्या लोकांचं सुद्धा दुःख पेलवत आज कदम साहेब किती मोठे आहेत ह्याची थोडीशी जाणीव मला होत होती. कदम साहेबांनी नुसतं विकास काम केलं नाही, कदम साहेबांनी केवळ या लोकांचा प्रपंच संसार उभा केला नाही, कदम साहेबांनी केवळ लोकांना घरं त्यांची उभी केली नाहीत, तर आपल्या पतंगरावजी कदम साहेबांनी पलूस कडेगावच्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मनामध्ये घर केलं ह्याची भावना त्या दिवशी मला जाणवत होती. आणि ती भावना होती म्हणून ही माणसं येत होती. महिला येत होत्या, रडायच्या, सांगायच्या, कोण जुने किस्से सांगायचे, कुणी सांगायचं मी कदम साहेबांकडे गेलो होतो, मी गेली होती, साहेबांनी एका क्षणात माझं हे काम केलं, प्रश्न सोडवला. ही कदम साहेबांचं कर्तृत्व होते, ही कदम साहेबांची दानत होती. आज हा विचारांचा वारसा पुढे चालवायचा होता, एवढं सोपं नव्हतं. मला किती प्रेशर होतं माझं मला माहिती, परंतु मला आठवतो तो प्रसंग. हे सगळे सांत्वनाचे दिवस संपल्यानंतर मी दादांकडे गेलो. दादांनी मला शेजारी बसवलं आणि मला एवढंच सांगितलं, बाळ, आजही मला ते बाळ म्हणतात, मी एकटं भेटलो तर मला म्हणले, बाळ तू काही काळजी करू नको, कदम साहेब माझ्या पाठीशी होते, हा मोहनराव कदम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, एवढं दादांनी मला सांगितलं. आणि तेवढं एकच वाक्य थोडी मला ऊर्जा देणारं एवढं होतं की पुन्हा साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, पोटनिवडणूक झाली, बिनविरोध झाली, मला बिनविरोध झालं, ते नशीब होतं, साहेबांची पुण्याई होती, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद होते, परंतु मी लगेच कामाला लागलो. 6 वर्ष तुम्ही मला आमदार म्हणून काम करण्याची संधी या मतदारसंघातनं दिली. कामाच्या पलीकडे तुम्ही सगळ्यांनी गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मला दिली. हे सगळं करत असताना पुरासारख्या संकटामध्ये मी काय केलं आता जग जाहीर आहे, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. ते प्रत्यक्षपणे डोळ्यांनी त्या नदीकाठ, कृष्णा नदीकाठ असणाऱ्या लोकांनी, आमच्या माता भगिनींनी पाहिलं. मला आठवतो एक प्रसंग, ज्यावेळेस भिलोडीमध्ये लोक अडकलेली होती. 19च्या वाहत पाण्याला प्रचंड मोठा प्रभाव होता. NDRFचे लोक मला सांगत होते, माणसं अडकली आहेत, तुम्ही आमदार आहात, तुम्ही जर आमच्या सोबत आलात तर तिथल्या लोकांना बाहेर काढण्यास मदत होईल. मी म्हटलं निश्चितपणे मी येतो. मी पहिल्यांदा आधी जाऊन आलोच होतो, तदनंतर NDRFची टीम आली होती. त्यावेळेस मी त्या बोटीतनं आत जात होतो आणि त्या प्रवाहातनं ती बोट अक्षरशः एका प्रसंगामध्ये थोडीशी तिरकी झालेली होती आणि माझ्या समोर सगळं माझं आयुष्य असं डोळ्यासमोर आलं. परंतु काय झालं माहित नाही. तो NDRFचा अधिकारी थोडा घाबरलेला होता, पण ती बोट अशी उलटी पालती होऊन परत थोडीशी सरळ झाली. कुठंतरी मला त्या जाणीवेची भान झाली की हे जे दुसरं आयुष्य मला मिळालंय ते पलूस कडेगावच्या लोकांच्या आशीर्वादाने साहेबांचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळालंय, ह्याची मला या ठिकाणी त्याची जाणीव आणि कल्पना होती. आणि म्हणून या ठिकाणी आज त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सगळे कामाला लागलो. मला नेहमी वाटायचं महाराष्ट्रात कदाचित सत्ता येईल नाही येईल, निवडणूक झाली, 3 पक्षांचं सरकार झालं, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी पुन्हा राज्यमंत्री आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, आमचे नेते राहुलजी गांधींच्या आशीर्वादाने झालो. आणि हा काय योगायोग आहे जो पलूस कडेगावच्या माझ्या जनतेला खरं माहित असेलच, पण मला आज त्याचा उच्चार करायचा आहे की 1980 ला साहेब निवडणूक लढले, 85 ला साहेब निवडणूक लढले, 90 ला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले, पलूस कडेगावच्या मातीला मंत्रीपद मिळालं. 1999 ला परत तुम्ही कदम साहेबांना निवडून दिलं आणि पलूस कडेगावच्या मातीला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मंत्रीपद मिळालं. ते 2014 पर्यंत राहिलं. पुन्हा 2019 ला तुम्ही मला 5 वर्षाकरता आमदार म्हणून निवडून दिलं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार झालं, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पलूस कडेगावच्या मातीला मंत्रीपद मिळालं. मला हेच सांगायचंय की मंत्रीपद हे व्यक्तिगत माझं नव्हतं,
ज्यावेळेस पलूस कडेगावचे लोक काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे आहेत, त्यावेळेस पलूस कडेगावच्या मातीला मंत्रीपद मिळाले हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आज हे या ठिकाणी काम गेल्या 5 वर्षात राज्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष मी काम केलं. 6 खात्यांची जबाबदारी होती, राज्यमंत्री होतो. आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींचा, राहुलजी गांधींचा तो फोन मला आठवतो. ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तो विश्वजित आम्ही तुम्हाला कॅबिनेट करणार होतो, परंतु हे 3 पक्षांचं सरकार आहे, सर्वांना न्याय देण्याची आपली इच्छा आहे, भूमिका आहे, सिनियरिटीचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या प्रांतांचे प्रतिनिधी आपल्या पक्षातले मंत्री झाले पाहिजेत, म्हणून ही संधी आम्ही तुला देतो आहे. मी म्हणलं मॅडम राहुलजी तुम्ही जी संधी द्याल ती माझ्या पलूस कडेगावच्या भाग्याचीच राहील आणि मी करून दाखवेल. कोरोनाचा प्रादुर्भाव आला. हे सगळं करत असताना कोरोनाच्या काळामध्ये एकीकडे होतं सरकारी यंत्रणा. तुमच्यापैकी किती लोकांना आठवत असेल, पण पायाला भिंगरी लावल्यासारखं मी तालुक्यातले प्रांत, तहसीलदार, पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी, आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, आमच्या ज्या भगिनी आरोग्य अधिकारी असतील, जे कोरोनाच्या काळामध्ये लोकांचं आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र फिरत होतात, कष्ट घेत होत्या आमच्या भगिनी, त्यांना घेऊन त्यांची विचारपूस करत मी प्रत्येक गावामध्ये एकदा नाही 2-2दा 3-3दा त्या वेळेस गेलो. जिथे कंटेनमेंट झोन होते तिथं सुद्धा मास्क ग्लोव्स घालून मी त्या लोकांमध्ये, मला अधिकारी सांगत होते सर कंटेनमेंट झोन मध्ये जाऊ नका. मी म्हटलं माझी माणसं आहेत, अशा माणसांच्या संकट प्रसंगी जर मला त्यांची विचारपूस करता आली नाही तर मी कसला विश्वजित कदम. त्या सर्व झोन मध्ये मी जात होतो आणि लोकांना विचारपूस करू, कुणाला खाण्याची अडचण आहे का, अन्नधान्याची अडचण आहे का, कुणाला औषधाची अडचण आहे का, कुणाला ऑक्सिजन हवंय का, कुणाला रेमडेसिवीर हवंय का, कुणाला हॉस्पिटलची व्यवस्था हवी का. आणि ज्या वेळेस मला असं वाटलं की कुठेतरी सरकारी यंत्रणा कमी पडते, त्यावेळेस पलूस कडेगावच्या माझ्या लोकांसाठी लागेल ती मदत भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही उभी केली. ही कदम साहेबांची प्रेरणा आहे. हे सगळं काम करत होतोच, पण पलूस कडेगावच्या सार्वजनिक विकासावरही माझा बारीक लक्ष होता. काही लोक मला थेट भेटतात, गावातले प्रमुख कार्यकर्ते, गावातले हा रस्ता झाला पाहिजे, तो मळ्यातला रस्ता झाला पाहिजे. काही मंडळी महेंद्र अप्पांना भेटतात, काही शांताराम बापूंना भेटतात, काही जितेशला भेटतात. प्रत्येक जण आपापल्या परीने भेटत असतं. आमच्या गावातल्या ह्या अडचणी आहेत, कुठं ह्या मंदिराला मदत करा, आणखी काहीतरी मदत करा, ही सुद्धा भावना लोक मांडत असतात. आज मला तुम्हा सर्वांना सांगण्यास अभिमान वाटतो की या मतदारसंघामध्ये केवळ 5 वर्षाच्या कालावधीत तुमचा आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून 1200 कोटीचा निधी ह्या ठिकाणी 5 वर्षात मी आणू शकलो. आणि जवळजवळ आता अजून 350 कामं, 350 कोटीची कामं ही आता प्रस्तावित आहेत, मंजूर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला बजेटची तरतूद झाल्यामुळे ती कामं होणारच आहेत, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो. आणि मला कल्पना आता हे सगळं काम दिवस रात्र केल्यानंतर, सुखदुःखात लोकांच्या सहभागी झाल्यानंतर कोणतरी या ठिकाणी म्हणतं लोकांच्या कधी लग्न प्रसंग असतील, इतर दुःखद कार्यकर्त्यांच्या कुटुंबात घडलेल्या घटना असतील, त्या सगळ्यांमध्ये जास्तीत जास्तच पोहोचण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. मग या ठिकाणी विशालरावांनी उल्लेख केला की कधी कधी विश्वजित कदम हेलिकॉप्टर वापरतात. बरोबर आहे, खरंय, त्यात काय मला लपवण्यासारखं काहीच नाही. पण मला एक त्याच्याला किस्सा सांगायचा आहे. मी जेव्हा महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा मी स्टेट पार्लिमेंटरी बोर्डाचा सदस्य होतो आणि मी स्टार कॅम्पेनर होतो. मला स्टार कॅम्पेनर होऊन आता 14 वर्ष झालेत. आणि म्हणून त्यातनं मला ती संधी मिळायची. मग माझ्या युथ काँग्रेसच्या एका जिल्हा अध्यक्षाचं लग्न होतं जळगावमध्ये, छोट्याशा त्याच्या गावात लग्न होतं. आमिर शेख हसतोय कारण त्याला किस्सा माहिती आहे. गावाची लोकसंख्या काय 800. माझा विधानसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा नाही विधानसभेचा अध्यक्ष, त्याचं लग्न. मला म्हणला बाळासाहेब तुम्ही आलंच पाहिजे लग्नाला, काही करून आलं पाहिजे. आता तो मला माझा कट्टर कार्यकर्ता, मला युथ काँग्रेसच्या निवडणुकीत त्यांनी मदत केली. म्हटलं बर मी येण्याचा प्रयत्न करतो. दुपारचा मुहूर्त होता.
मी गेलो हेलिकॉप्टरने त्या जळगावच्या छोट्याशा गावामध्ये, आणि मग 4 दिवसापूर्वी आम्ही परवानगी टाकावी लागते आधी, की हेलिकॉप्टर गावामध्ये एखाद्या लँड करायचं असेल तर परवानगी टाकावी लागते. आणि परवानगी टाकल्यानंतर तो तहसीलदार ती विचार करायला लागले, आईला आपल्या गावात कधीच हेलिकॉप्टर आले नाही, हे विश्वजित कदमाला काय झालंय, हे जळगावच्या ह्या तालुक्यातले ह्या गावामध्ये 1000 लोकसंख्या आणि विश्वजित कदम हेलिकॉप्टर मध्ये येत आहेत, कोणासाठी येत आहेत, अमुक व्यक्तीसाठी येत आहेत. कोण आहे हा युथ काँग्रेसचा अध्यक्ष. हा युथ काँग्रेसच्या अध्यक्षासाठी विश्वजित कदम हेलिकॉप्टर घेऊन येत आहेत, ते त्याच्या लग्नासाठी. होय, बर. मी आपलं गेलो, लग्न केलं, अक्षता टाकल्या, त्याला शुभेच्छा दिला, मी परत निघून आलो. आणि कुठेतरी 1 महिन्यानंतर माझी त्याची भेट झाली. मला भेट झाल्यानंतर तसा भावनिक झाला आणि येऊन त्यांनी पाय धरले. मी असं, मला ते आवडत नाही कधी. मग त्यांनी मिठी मारली मला. म्हटलं काय झालं साहेब? म्हणलं तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणलं काय झालं काय? म्हणलं तुम्ही एक हेलिकॉप्टर येऊन गेला माझ्या गावात, जेवढी आमदाराला किंमत नाही तेवढी आज कलेक्टर आणि SP मला किंमत देतो जिल्ह्यामध्ये, ही तुम्ही माझी म्हणलं हे केली. आज मी कुठे गेलो, प्रांताकडे गेलो तर प्राण बंद, अरे ते साहेब आले, जरा खुर्ची शेजारी लावा, याला चहा द्या. तो कलेक्टर, कारण ग्रामीण भागात गावात परवानगी घ्यायची असेल तर कलेक्टर SP ची परवानगी लागते. तो म्हणला मी आता SP कडे गेलो, कलेक्टरकडे गेलो, की मी नुसती चिठ्ठी दिली, युथ काँग्रेसचा अध्यक्ष विश्वजित कदमांचा कार्यकर्ता, की तो मला आत बोलवतो, बसवतो शेजारी. हा काय तुमचं काम? आणि मी काम करतो. माझं काम हे कुठंतरी काहीतरी ह्याच्या मध्ये नाहीये. माझं काम कदम साहेबांच्या गत लोकांना घडवण्याचं काम आहे, कार्यकर्ते घडवण्याचं काम आहे, लोकांना ताकद देण्याचं काम. आज तोच माझा कार्यकर्ता आमिरला माहितीये, मागच्या विधानसभेला मी त्याला तिकीट दिलं, 2000 पराभूत झाला. ह्या विधानसभेला तो आमदार होऊन माझ्या खांद्याला खांदा लावून सभागृहात राहील, हा मला विश्वास आहे. ही माणसं आम्ही घडवली. हे सांगण्याचा किस्सा हे कारण आहे की कुठल्या अँगलने आपण एखादी गोष्ट बघायची ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. या मतदारसंघामध्ये गेले 4 वर्ष आम्ही काम करतोय. काही लोकांना आणि विशेषतः पत्रकारांना मला एक सांगायचं आहे. आता मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. काही लोक म्हणत असतील स्टेजवर राष्ट्रवादीचे लोक दिसत नाहीत, शिवसेनेचे दिसत नाहीत, काय भानगड आहे? आता राष्ट्रवादीचे या मतदारसंघातले जे नेते आहेत, विधान परिषदेचे आमदार आदरणीय अरुण अण्णा यांना मी परवा फोन केला, त्यांची वेळ घेतली, त्यांना जाऊन कारखान्यावर भेटलो. सन्मान्य त्यांचे बंधू किरण तात्या होते. मी त्यांना विनंती केली की म्हणलं बा, मी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, आपण यावं, मला आशीर्वाद द्यावेत. ही सगळी मंडळी इथं साक्षीला आहेत. त्यातली काही मंडळी कुंडल आणि पलूस तालुक्यातली मला म्हणले ठीक आहे, पण आम्हाला वर्ण आदेश आला पाहिजे. ठीक बाबा, म्हणलं आता वर्ण आदेश आला पाहिजे. मी एवढंच म्हणलं, ज्यावेळेस तुमची विधान परिषदेची निवडणूक होती त्यावेळेस विश्वजित कदमांकडे 55,000 मतं होती. 55,000 मतं होती विश्वजित कदमांकडे. फक्त कदम साहेबांकडे वर पाहून मी म्हणालो की ठीक आहे, जुने विषय बाजूला ठेवूयात आणि कुणाचाही आदेशाची वाट न पाहता फक्त मी पलूस तालुक्यातल्या कुंडल गावातील लोकांना विश्वासात घेतलं, तेवढं केलं मी. कारण नव्याला घ्यायचं असेल तर जुन्याला मी कधी विसरत नसतो, ही माझी सवय. आणि म्हणून त्यांना विश्वासात घेतलं आणि म्हणून आपण आता ठीक आहे कामाला लागलो. आता ठीक आहे, तुम्ही आदेशाची वाट पहा, ही निवडणूक होऊन जाईल, पुढची पण निवडणूक आहे, होईल ना. 55,000चं 1,00,000 होईल माझं मतदान. मग म्हणून कसे त्यावेळेसचे, आता भविष्यात कोण उमेदवार आहे, पत्रकार काहीतरी चुकीचं छापू नका, त्यावेळेसचे कोण उमेदवार आहे मला माहित नाही, त्या पक्षातलं कोण उमेदवार असू शकतं, बरोबर ना विशाल दादा? आपल्याला काय माहित. पण त्यावेळेसचा जो कोण उमेदवार असेल, एवढं आम्ही मतदान करू महेंद्रप्पा, काळजी करू नका. की ऐका, 1 मिनिट, आम्हाला पुढचं ऐका, की तो उमेदवारच नाही,
ते ज्या नेत्याच्या आदेशाची वाट पाहताय तो नेता सुद्धा विश्वजित कदमांकडे येऊन म्हणेल की मला विधान परिषदेला या ठिकाणी संधी द्या. म्हणून ठीक आहे, आम्ही काय कुणाचं वाईट केलं नाही. 5 वर्ष विश्वजित कदम तुमच्या आशीर्वादाने स्वाभिमानाने या मतदारसंघात काम करतोय. एक प्रसंग सांगावा, एक प्रसंग मी कधी कुणाचा अपमान केलाय, अवमान केलाय, कधी कुणाशी वाईट बोललोय, कधी शिवीगाळ केली, एक प्रसंग कोणीतरी सांगावा. पण माझी नम्रता हा माझ्या संस्काराचा भाग आहे. माझी नम्रता ही माझी कमकुवतपणा नाही, हे मी विरोधकांना सांगू इच्छितो. आणि मधुयादी ही जी येतात निवडणुकीमध्ये 4.5 वर्ष कुठेही कोण नसतं, आता ही जागी झाली आहेत बरोबर. पावसाळ्यात छत्र्या येतात तसं आता 1-2 छत्र्या इच्छुक झाल्यात. आता विशालराव फार काय बोलले नाही. पहिलं तर 6 महिने वेगळं चाललं होतं, तू लढतोस का, मी तुझ्या पाठीशी आहे. हे म्हणायचं तू नाही, तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे पहिलं 6 महिने ह्याच्यातच चाललंय. ठीक आहे, आता कुणाला तरी तिकीट मिळालं असं वाटतंय, पहिल्या यादीत नाही, दुसऱ्या यादीत नाही, पण मिळालंय असं मला कळलंय की कदाचित मिळाले. अजून अधिकृत घोषणा झाली की नाही मला माहित नाही. ते काय झाले, तिकिटाबरोबर बरंच काही इतर सुद्धा मिळतो हो. ते खरा नाद त्याचा आहे, तिकिटाचा नाद नाही. विशालरावनी सांगितलं निकाल ऑलरेडी ठरलेला आहे, पण दुसरा नाद आहे. तिथनं पुन्हा मग ते इकडं आहे ना, इथं कुर्त्यामध्ये दोन आहेत, तिथं लोकांसाठी काही नाही, फक्त आपले याचं भाषण घ्या. मी केलं टेंबूचं, अरे तुला काय माहित. शाळगाव, नेरली, आपशिंग, कोतावड्याची बैठक विश्वजित कदम, शांताराम बापूंनी, गुणाले, रेड्डीयार या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर एकदा नाही, दोनदा नाही, नकाशा घेऊन मी 2-2 तास बसलो होतो. पत्रकार मंडळी त्याला साक्षीला आहेत. ती बैठक पुन्हा मुंबईत केली, ती बैठक पुण्यात केली. आणि ह्या टेंबूच्या योजनेपासून या कडेगावातली थोडीशी गावाने आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं जे काही क्षेत्र थोडं वंचित राहिलं होतं ते आता 100% पाण्याखाली आणण्याचं काम विश्वजित कदमांनी केलंय, हे मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो. पण या तालुक्यात आणि मतदारसंघात एक नवं थोडं फॅड आहे. ते फॅड असं आहे की विश्वजित कदम कधी बैठका घेतात, विश्वजित कदम कधी पत्र पाठवतात मंत्र्यांना, सचिवांना, त्याची कॉपी काढायची. विश्वजित कदमांनी 25 नोव्हेंबरचं पत्र लिहिलं, ते ह्यांनी एक नवीन पत्र लिहायचं 10 नोव्हेंबर टाका, म्हणजे आम्ही आधी पत्र दिलं असं लोकांना वाटलं पाहिजे. तसंच बुर्ली सूर्यगावाच्या पुलाबाबतीत झालं. आले का अशोकराव चव्हाण PWD मंत्री, मी महाराष्ट्राचा राज्यमंत्री, माझ्या मतदारसंघात जर 32 कोटीचा पूल होत असेल तो काय विश्वजित कदमांच्या शिवाय होऊ शकतो का. एवढं तरी डोक्याचा भाग वापरावा, एवढं तरी. पण तेवढं सोडा, आज मी सांगतो 1200 कोटीचा आता सगळा हिशोब द्यायला मला बराच वेळ लागेल. देणार आहे मी, मला काय कशाची भीती नाही. आता कडेगाव तालुक्यातलं एक मोठं गाव, आपल्या कडेगावमध्ये आशिया बँकेचा हा जो पुसेसावळीपासून वांगी मार्गे आंबक मधनं मोहिते वडगाव, देवराष्ट्रातनं कुंडलवरनं रामानगरवरनं बुर्ली, आमनापूर आणि अंकलकोप आणि आष्ट्यापर्यंत. मला आठवतं करोनाचा काळ होता, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आणि मला अशी टीप लागली, मला बऱ्याच टीप लागतात आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की विश्वजित कदमांना कदाचित मी काय करतोय माहित नसेल. मला हाय टीप लागते मला, आणि ती टीपची खात्री करतो मी. आणि मला टीप लागली की एक एशिया बँकेचे 2 रस्ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रात येणार आहे 250 कोटीचे. मी अशोकराव चव्हाण साहेबांकडे गेलो, म्हटलं साहेब मला हा रस्ता पाहिजे. अरे ते असं आहे, ते तसं आहे, असं त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हटलं साहेब काय असं ना, मला रस्ता पाहिजे माझ्या मतदारसंघात. मग ते म्हणले ते उद्धव साहेबांना भेटावं लागेल. विश्वजित, करोनाचा काळ होता, उद्धव साहेब तसं फार लोकांना भेटू शकत नव्हते, पण मी म्हणणं हट्ट केला. माझा हट्ट कसा आहे लोकसभेत लोकांनी पाहिलाय, मग हट्ट केला मला भेटायचंय. मग शेवटी त्यांनी मला रात्री भेट दिली. मी म्हणलं साहेब असा सर मला रस्ता पाहिजे.
म्हणजे ठीक आहे, मंजूर केला मंजूर. आज 262 कोटीचा हा रस्ता, हा विश्वजित कदमांनी हा पुसे सावळीपासून हा आष्ट्यापर्यंत हा कॉन्क्रीटचा रस्ता या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे. कडेगाव इथे या ठिकाणी पोलीस स्टेशनची नवीन इमारत, कुंडलची पोलीस स्टेशनची नवीन इमारत, परवाच या ठिकाणी कमळापूर रामापूरचा नवा पूल 7 कोटीचा 7.5 कोटीचा, ज्याच्यासाठी मी सभागृहात सातत्याने भाषण करत होतो. ही सगळी कामं ही गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत आणि खास करून माझ्या राज्यमंत्री पदाच्या कार्यवधीत मी या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने आणण्याचा एक मनापासून प्रयत्न केला आणि ती कामं आणली. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय की आता ही जी काय लोक येत आहेत तुमच्याकडे, म्हणता येईल ह्याचं विषय काय. मग आता मी परवा होर्डिंग पाहिले काय गावात, विरोधी पक्षाचे काय होतं, केंद्र सरकारच्या योजना, राज्य शासनाच्या योजना. अरे तुम्ही काय केलं, घंटा. केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना, पुढं काय. मी काय केलं मी छाती ठोकपणे सांगू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं, आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत, ह्यांनी आता काय सुरू केलं, लाडकी बहीण योजना, बरोबर आहे, 1500 रुपये येत आहेत. कर्नाटकात काँग्रेस पक्षाच्या सरकारने 2 वर्षापासून केलं, तिथं 2000 रुपये दिले. तेलंगणामध्ये रेवंत रेड्डीने ही योजना राबवली, तिथल्या महिलांना 2000 रुपये दिले. महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार महाविकास आघाडीचं आलं तेव्हा सुद्धा आम्ही हीच रक्कम देणार आहोत, हे सुद्धा माझ्या माता भगिनीनं मला सांगायचं. पण ह्यांना ही अक्कल कधी सुचली, जेव्हा महाराष्ट्राची लोकसभेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी, गोरगरीब लोकांनी जेव्हा या ठिकाणी या महाराष्ट्रातून 48 पैकी 31 लोकसभा खासदारांना निवडून दिलं, त्यावेळी ह्यांना अक्कल सुचली की आता काहीतरी केलं पाहिजे, नाही तर आपलं काहीच खरं नाही विधानसभेत. पण आता मला सांगायचं की कदम साहेबांची दूरदृष्टी किती होती. आणि तुमचा भाऊ, तुमचा मुलगा विश्वजित ती परंपरा, तो वारसा कसा यापुढे चालवतो. आपल्या पलूस मधली, सगळ्यांनी ऐका, पत्रकार नाही तर ऐकता हो कधी कधी, स्वप्नाली अर्जुन तवडे पलूस ही आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थी. फी सवलत तिला आम्ही दिलं भारतीय विद्यापीठातनं. आज ती कॅब जेवनीच्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला आहे, तिला महिन्याला 2 लाख रुपये पगार आहे. रेखा हैबती रुपनर अमरापूरची, ती आज महिला व बालकन्या विभागात अधिकारी म्हणून आहे, ती आज कन्या महाविद्यालयाची आपल्या भारतीय विद्यापीठाची विद्यार्थिनी. वर्षा पंडित पवार बांबोड्याची MBBS झाली आणि ती केरळमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून चांगल्या पदावर काम करते. शीला हिंदुराव अनुगडे रामनगर ही MSc बायोटेक झाली आणि ती मंत्रालयात म्हणून सहाय्यक सचिव म्हणून आज काम करते, भारतीय विद्यापीठाची विद्यार्थिनी, फी कन्सेशनची. ऋतुजा जालिंदर पाटील पलूसची, आज ती सुद्धा या ठिकाणी लंडन इथे उच्च पदावर काम करते आणि ती सुद्धा भारतीय विद्यापीठाच्या फी सवलतीची विद्यार्थी. प्राज्ञा लालासाहेब मोहिते, आरती पांडुरंग घाडगे, पूजा अनिल मोरे, अपूर्वा अजित यादव, ही कडेपूरच्या आप्पा, तिथली मुलं सुद्धा शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे, काळजी करू नका. प्रज्ञा नारायण वेल्लाळ, रेश्मा अत्तार आणि मग कडेपूर मधल्या अशा माधुरी बाबूराव कांबळे, हिचे आई वडील नव्हते, बरोबर का आप्पा, आई वडील नाहीत, तिला 5 लाख फी सवलत देण्याचं काम भारतीय विद्यापीठातनं आम्ही केलेलं. आई वडील नाहीत तिला. हे सगळं का केलं, हे आम्ही 30 वर्ष करतोय. ह्यांना आता आठवली लाडकी बहीण, पण तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून हे कर्तव्य, पतंगराव कदम साहेबांची ही दूरदृष्टी, ही परंपरा, ही आज आम्ही करतोय. आता फक्त हिशोब लावायचा. काय, एखादी विद्यार्थीचं नाव मी वाचून दाखवलं, तिला 50,000 रुपये वर्षाला फी सवलत दिली, ह्यांनी किती दिले, 1500 रुपये. आम्ही महिन्याला 50,000चं विभाजन करा, किती झाले, कुणाचं गणित चांगलं आहे, किती झाले बघा, विशाल दादा जोरात आहेत बघा, 4000 रुपये. अरे कसलं सरकार आणलंय, विश्वजित कदम इथं तुमचा विकासाचं प्रति सरकार उभं करतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही साहेबांची दादांची या ठिकाणी शिकवण आहे. कुठल्याही गोष्टीला आम्ही तुम्हाला कमी पडणार नाही, कुठल्याही गोष्टीला. माणसांच्या घरात काही दुःखद घटना घडली तरी माणसं बेधडकपणे माझ्या घेतात, बाळासाहेब माझ्या वडिलांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालंय, तुम्ही मदत करा, आम्ही मदत केलेली आहे, हे छाती ठोकपणे सांगतो.
विरोधक जे उभे राहत आहेत, आता बरं आहे ना? बेस्ट. आता जोरात पळायचंय 20 दिवस. इथं अशी अनेक कामं, मला विकास कामांचा उल्लेख करता येईल, पण 1200 कोटीचा आकडा काय मी सहजासहजी बोलत नाही. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय, विशालराव तुम्ही आलात, तुम्ही आज जोरदार बॅटिंग केली खरं, आणि तुम्ही काय गोष्टी माझ्या बाबतीत बोलून गेलात. या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा आहेत. तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड त्रास तुम्हालाही झाला, मला झाला, पण मला फार झाला, वेगळ्या पद्धतीचा त्रास झाला. सगळ्यांचा बारीक लक्ष होतं, ह्यो काय करतोय, आता ह्यांना काय कळायचं मी काय करतोय, पण लक्ष होतं. आता ते सगळं सेटिंग झालं होतं, ते त्याच्यावर मी बोलत नाही, मीडियावाले आहेत इथं, परत ब्रेकिंग न्यूज. परंतु झालं, आम्ही ठरवलं, लोकांनी ठरवलं, कार्यकर्त्यांनी निवडणूक हाती घेतली, आणि विशाल पाटील हे निवडून आले. काँग्रेस पक्षाच्या विचाराचे, वसंतदादांच्या विचाराचे आणि पतंगराव कदम साहेबांच्या विचाराचे सुद्धा खासदार म्हणून आज ते काम करतील, हा विश्वास मला या ठिकाणी. या निवडणुकीच्या रूपानं कोणतरी म्हणालं सांगलीचा वाघ, आता ते भविष्य ठरवेल जे काय ठरवायचंय, पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की जर तुम्ही सांगलीचा वाघ म्हणून मला म्हणत असाल, तर ह्या वाघाची डरकाळी जर महाराष्ट्रात जायची असेल तर मला थोडी या विधानसभेत सूट द्या. त्या थोडा सुटीने काय करतो मी बघा, थोडीशी. येणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये जनसामान्यांचं, लोकांचं, गोरगरिबांचं, आमच्या माता भगिनींचं संरक्षणाचं सरकार असलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणारचं सरकार असलं पाहिजे. अतिवृष्टी पडते पण ह्या सरकारला काही काळजी आहे? किती शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं. मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना फोन केले, म्हणलं अरे काहीतरी दखल घ्या, काहीतरी सांगा, अतिवृष्टी पडते, पाऊस काय थांबना, महिलांवर अत्याचार झाले, त्याच्यावर ह्या सरकारमध्ये काही कुणाला पडलं नाही. एक आमदार दुसऱ्या त्याच सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याला शिवीगाळ करतो, एका आमदाराचा खून होतो. ही आज कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात राहिलेली नाही. हे कुणामुळे आलं तर या सत्ताधारी पक्षांमुळे आलं, कारण त्यांनी सगळं बाजूला सोडलं. जे आमदार आपल्यावर फुटून आले त्या आमदारांना फक्त सांभाळण्याच्या नादात ही पडली, बाकी सगळं महाराष्ट्रात त्यांनी वाऱ्यावर सोडलं. एकीकडे तरुणांच्या रोजगारी बाबतीत बोललात, पण महाराष्ट्रात येणारी फॉक्सॉन कंपनी ज्याच्यातनं 1 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असता, ती कंपनी ह्यांनी गुजरातच्या लोकांकडे त्यांच्या मेंदीला देऊन टाकली. का? कारण 2 जे गुजरातचे लोक आहेत त्या संपूर्ण देश चालवत होते, ते आता महाराष्ट्र सुद्धा चालवायला बसलेत. हे आपल्या मराठी लोकांचं दुर्दैव आहे, आणि ह्याच्या विरोधात आम्ही लढतोय. मराठी लोकांची अस्मिता, आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण लोकांची अस्मिता, छत्रपती शिवरायांची अस्मिता, जी या ठिकाणी ज्यांनी स्वराज्य उभा केला त्या महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल, माता भगिनींचा आज अपमान होत असेल, तरुणांना रोजगार उपलब्ध असेल, तर ह्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांना लाज वाटली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही माळवणला उभा केला, त्याला घाई गडबडीत पंतप्रधानांना बोलवलं, तो पुतळा दुर्दैवाने तुटला. अरे पुतळा उभा करताना पैसा लागत नाही, पुतळा उभा करताना नीती लागते, हे सर्वात महत्वाचं. आणि म्हणून लोकतीर्थाच्या कार्यक्रमानंतर राहुलजी गांधी म्हणाले की पतंगरावजी कदम साहेबांचा हा पुतळा हा 100 वर्ष टिकेल. ती नीती महत्वाची असते. लोकांच्या मनात साहेबांचं हे काम, साहेबांचा वारसा हा टिकावा, म्हणून या ठिकाणी लोकतीर्थाचा कार्यक्रम आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या कारखान्याचे सभासद, शेतकरी, तालुक्यातले कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आम्ही तो केला. मी दादांना भेटायला गेलो, दादांना म्हणलं दादा पुतळा कसा बनवायचा आपण. दादांनी मला सगळं समजून सांगितलं. दादा म्हणाले विश्वजित साहेब आपले पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट अशी घालायची तसा कर, आणि म्हणलं हात वर पाहिजे. म्हणलं दादा म्हणजे मला कळलं नाही. नाही म्हणलं असा हात पाहिजे साहेबांचा.
मला म्हणले कदम साहेबांचा आशीर्वाद या पलूस कडेगावच्या मातीवर कायमचा त्या पुतळ्याच्या रूपात नाचला पाहिजे, ही दादांची भावना होती. दादा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा दिल्लीत आले. कदम सर आले, महेंद्रप्पा, शांताराम बाप्पू, आम्ही सगळे तिथे त्या ठिकाणी जाऊन आलो. आम्ही तो पुतळा पाहिला. आणि राम सुतार ज्यांनी आतापर्यंत देशाच्या लोकसभेतले पंडित नेहरूंपासून सगळे पुतळे बसवलेले अशाच एका व्यक्तिमत्वाकडनं, त्यांचं 94 वय आहे, त्यांनी स्वतः साहेबांचा चेहरा केला, पुतळा बनवला आणि त्यांच्या शुभ हस्तेच हा पुतळा या ठिकाणी आम्ही बसवला. खरं सांगायचं म्हणलं तर आम्ही खूप तयारी केली. पाऊस पडत होता, मला आदल्या दिवशी झोप लागत नव्हती. मंडपात पाऊस होता, चिखल होता, खूप लोकांनी कष्ट केले. मी तर पुढे होतो, माझ्या मागे खूप लोकांनी कष्ट केले. कार्यकर्त्यांनी केले, त्या मंडपामध्ये राबणाऱ्या कामगारांनी केले, पत्रिका वाटणाऱ्या आमच्या सेवकांनी केले, इतर सगळ्या लोकांनी तो कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये केला. आम्हाला वाटले येतील 1.5 लाख लोक. पण काय सांगावं साहेबांची ही कर्तृत्वाची किमया, की तब्बल पोलिसांच्या असे आकडेत की त्या दिवशी त्या क्षणाला जवळजवळ 4 लाख लोक त्या दिवशी लोकतीर्थाला आले होते. हे साहेबांचं आपलं कर्तृत्व आहे, मी विसरू शकत नाही. जे प्रेम तुम्ही साहेबांच्या दुःखद निधनानंतर मला दिलं, जे तुम्ही मला पदरात घेतलं, सांभाळलं, मला आशीर्वाद दिला, मला ताकद दिली. या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विशालरावनी सांगितल्याप्रमाणे मी सगळी एकजूट केली. मोठमोठे कार्यक्रम तुमच्या सर्वांच्या साक्षीने, मदतीने, साथीने मी राबवले. ते सिद्धरामय्यांची सभा असो, भारत जोडो यात्रा असो, या सगळे कार्यक्रम बाबत असताना तुम्ही सगळे माझ्या पाठी. कुणी अनेकांनी समजून घेतलं की बाळासाहेब कदाचित आज इथं नाही आहेत, पण तिथे आहेत. पण मी हे सगळं करत होतो. हे सगळ्या करण्यामध्ये मला ती भावना दिसली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहील, हे माझं प्रण तुम्हाला या ठिकाणी आजच्या व्यासपीठावर मी देतो. साहेबांचा वारसा, दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कदम कुटुंबातले सदस्य हे काम करत राहू. साहेब हॉस्पिटलमध्ये होते आणि मी साहेबांबरोबर बसायचो कधी एकटं. साहेबांना कदाचित लक्षात आलं असेल की आता हे उपचारातनं काही थोडं हे नाही, म्हणून मला साहेब म्हणले, विश्वजित एक लक्षात ठेव आणि हे कधी विसरायचं नाही. मला म्हणले, वयाच्या 21व्या वर्षापर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत. आणि ते मला एवढं म्हणजे हे झालं की मी म्हणलं, साहेब मी काय करायचंय? काय नाही, याची जाणीव ठेव. तू ह्याची जाणीव ठेवलीस की आपोआप तू माझ्यासारखं काम करत राहशील, हा मला विश्वास आहे. मी एवढंच सांगतो, ह्या मतदारसंघातले जे गोरगरीब आहेत ना, गांजलेले जी सर्वसामान्य लोक आहेत, जी रस्त्यावर चालतात, जी एसटीत बसतात, कोण दुचाकीवर, कोण शेतात राबत असेल, जी कष्टकरी शेतकरी असतील, कामगार असतील, आमची तरुण पोरं जी कॉलेजला जात असतील, दांडा मारत असतील, जे काय असेल, पण तुमच्या सगळ्यांच्या चपला घेऊन डोक्यावर ठेवून मी तुमचे काम करेल, एवढं या ठिकाणी मी सांगतो. ही मला परंपरा आणि माझे संस्कार. आणि म्हणून आज चाललेत काही लोकांचे प्रयत्न. महाराष्ट्रातले लोकसभेत आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, विश्वजित कदमांना इथंच रोका. विधानसभेतही थोडा त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. विश्वजित कदमांना 4 सीटा हव्यात, जाऊ दे 3 द्या, 4थी सीट द्यायचीच नाही. आता ही ब्रेकिंग न्यूज चालेल, बोलेल मी त्यावर, योग्य वेळेस बोलेल. जसं मी सांगलीच्या सभेमध्ये बोललो होतो आणि तिथनं लोकसभेची कलाटणी झाली, तशी जर इथं मला त्रास देण्याचा